पोलीस स्टेशन आजनी येथे 311/2025 अशा अपराध क्रमांक दाखल झालेला होता। नमूद गुन्ह्यामध्ये एक हिरो होंडा टू व्हीलर चोरी गेल्याची माहिती आम्हाला मिळाली होती। अशा माहितीच्या आधारे आम्ही रेकॉर्डेड आरोपीस विचारपूस केली असता आम्हाला अशी माहिती पडली की पोलीस स्टेशन हद्दीमध्ये राहणारा आकाश नरेंद्र रामटेके याने नमूद वाहन चोरी केलेले आहे। अशा माहितीवरून आम्ही आकाश रामटेके याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याच्याकडून टू व्हीलर हिरो होंडा कंपनीचे वाहन आम्हाला मिळाल्याने नमूद गुन्ह्यास आरोपीस अटक करून आम्ही MCR केला होता। परंतु त्याला अटक केल्यानंतर आम्हाला अशी गुप्त बातमीदारात माहिती भेटली आहे की 17/7/2025 रोजी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एक घरफोडी झालेली आहे आणि घरफोडीच्या दरम्यान त्यांनी एक फोर व्हीलर वाहन चोरी केलेले आहे। अशा माहितीवरून आम्ही पुन्हा आरोपीचा प्रोडक्शन वॉरंट घेऊन आरोपीस ताब्यात घेऊन पुन्हा पोलीस स्टेशनला आणून विचारपूस केली असता आरोपीकडून अशी कबुली भेटली की त्यांनी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये घरफोडी करून घराचे कडी-कोडा तोडून त्याच्यामधून गाडीची चावी घेऊन फोर व्हीलर चोरी केलेली आहे। आणि तसेच आणखीन तपासांती अशी माहिती भेटली की त्यांनी हद्दीमध्ये 4 ते 5 टू व्हीलर चोरी केलेले आहे। तर आरोपीकडून आम्ही मेमोरंडम पंचनाम्याद्वारे 6 टू व्हीलर वाहन जप्त केले आहे व एक फोर व्हीलर वाहन। त्याच्यामध्ये शक्करदरा हद्दीमधील एक वाहन त्यांनी चोरलेले सांगितले। नमूद गुन्ह्यामध्ये आपण 2,33,000चा मुद्देमाल रिकव्हर केलेला आहे आणि हा गुन्हा करतेवेळी आरोपीसोबत 2 विधी संघर्षग्रस्त बालक पण होते आणि आरोपीचे मोडस म्हणजे असं आहे की आरोपी फक्त मौज मजा करण्यासाठी वाहन चोरी करायचा, गाडीचं पेट्रोल संपलं की गाड्या इकडे तिकडे लावून देतो। अशा माहितीवरून आम्ही त्याचे मोडस ओळखून आम्ही त्याला अटक केली। ही कारवाई आम्ही माननीय पोलीस आयुक्त सर रवींद्र कुमार सिंगल सर, माननीय सहपोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी सर, दक्षिण प्रादेशिक विभागाचे माननीय सर शिवाजी राठोड सर, परिमंडळ 4चे आमचे माननीय पोलीस उपायुक्त रश्मिता राव सर, आजनी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त नरेंद्र हिवरे सर व माननीय ओपोने सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या तपास पथकाने कारवाई केलेली आहे।